हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत अजून एकदा फुल हँडवरील डिझाईन. तर हे पहा, मस्त असं मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेले, स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर असं स्पायरल काढते आणि मध्ये छान असं डॉट दिलेला आहे. आपल्याला ही खालची आहे ती गुलाबाची फुले काढायची आहेत. तर बघा, खूप सुंदर अशी मी 3 फुले काढलेले आहेत आणि असा लिपचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असं थोडीशी लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मी रेफरन्स लाईन दिलेली आहे. मस्त अशी इकडे साईडून स्पायरल काढायची आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओ. थोडा कुठे कुठे फास्ट केलेला आहे तो समजून घ्या. तर हे पहा, इथे मी आता जी रेफरन्स लाईन दिलेली आहे ती थिक करून घेणार आहे, म्हणजे बोल्ड करून घेणार आहे. बघा मी, आणि इकडे छोटे छोटे वाईन्स काढायचे आहेत. बघा, सुंदर अशा वाईन्स काढलेल्या आहेत मी. त्यानंतर अजून एक रेफरन्स लाईन द्यायची आहे. हे पहा, 2 रेफरन्स लाईन आपण दिलेल्या आहेत. ती आपण थिक करून घ्यायची आहे. त्यानंतर अजून एक रेफरन्स लाईन द्यायची आहे. तर पहा, त्यानंतर अजून एक रेफरन्स लाईन दिलेली आहे. त्यानंतर मस्त असे स्केलअप काढायचे आहेत. बघा, सुंदर असे स्केलअप काढलेले आहेत आपण. त्यानंतर 2 वेळा काढायचे आहेत. तुम्हाला जसं मधून स्टार्ट करू शकता, साईडून पण सगळ्या एक सेम लेवलमध्ये यायला हवेत तशा प्रकारे. तर बघा, मी जे बॉक्सेस क्रिएट म्हणजे बोल्ड करायचे आहे ते मोठे केलेत आणि जे बोल्ड करायचे नाही आहे ते छोटे केले. तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तर बघा, असं बॉक्सेस भरून घ्यायचे आहेत सगळे. हे पहा, फिलअप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अजून एक आपण रेफरन्स लाईन देऊया. त्यानंतर स्केलअप काढायचे आहेत मस्त असे. बघा, आता स्केलअप पण काढलेले आहेत मी. तर इकडे असं कर्व आकार द्यायचा आहे. त्यानंतर असे झिगझॅगच्या लाईनी काढायचे. मी ह्या पण लाईनी तुम्हाला शिकवलेल्या आहेत, तर याचा पण उपयोग करून दाखवतच आहे मी व्हिडिओमध्ये. तर बघा, तर पहिला याची प्रॅक्टिस करा, त्यानंतरच तुम्हाला जमेल, नाहीतर जमणार नाही. तर त्यानंतर मी एक परत वरती रेफरन्स लाईन काढून दोन्हीमध्ये जे अंतर आहे ते बोल्ड केलेलं आहे. त्यानंतर रेफरन्स लाईन देऊन इकडे स्केलअप काढले. इकडे पण सेम तसंच करायचं आहे, ते जसं काढलेलं आहे तसंच. तर पहा, काढत आहे इकडे पण. दिसतंय का तुम्हाला? तर हे पहा, मस्त असं आपले बॉक्सेस पण क्रिएट करून झालेले आहेत. त्यानंतर एक थिक लाईन काढायची आहे. बघा, थिक लाईन काढलेली आहे. त्यानंतर रेफरन्स लाईन काढायची आहे. त्यानंतर स्केलअप काढायचे आहेत. मस्त असे स्केलअप तयार झालेले आहेत. आता मधला जो एरिया आहे तिथं मस्त अशी आपण डिझाईन काढून घेणार आहोत. तर पहा, हे पहा, आता मी असे बॉक्सेस क्रिएट करणार आहे. तर मस्त असे बॉक्सेस आपले क्रिएट झालेले आहेत. त्यानंतर हे पहा, छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत. जर मोठे बॉक्सेस क्रिएट झाले तर मोठे डॉट तुम्ही देऊ शकता किंवा डिझाईन त्यामध्ये काढू शकता. तर पहा, वरती एक मी थिक लाईन काढलेली आहे. नंतर त्यानंतर हे पहा, मस्त असं स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर हे पहा, असं सी आकारामध्ये छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्ये आपण हे जे पिलर आहेत ते क्रिएट करणार आहोत. बघा, हे पहा, मी तुम्हाला ही सुद्धा डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. हे पहा, सुंदर असे पिलर आपले तयार झालेले आहेत. राहिलेले एरिया असा, म्हणजे जे पिलर आहेत तेच बोल्ड करायचे आहेत आणि राहिलेला एरिया असाच ब्लँक सोडायचा आहे. त्यानंतर परत रेफरन्स लाईन, त्यानंतर आपली रेफरन्स लाईन तशीच आहे, त्यानंतर बोल्ड केलेली आहे आपण एक लाईन. त्यानंतर परत रेफरन्स लाईन काढून मस्त असं हे पहा, स्केलअप काढलेले आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही की म्हणजे असे फुल हँडवरील डिझाईन. तर शॉर्टमध्ये तुम्हाला त्याच्यात दाखवतो. तुम्ही फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. रेफरन्स लाईन काढून घेतलेली आहे. पहिला एक मध्ये झिगझॅगची लाईन, इकडे कर्व आकारामध्ये सी आकाराची काढलेली आहे. राहिलेले एरिया बघा, तिकडे एक रेफरन्स लाईन काढून बोल्ड केलेलं आहे. त्यानंतर परत एक रेफरन्स लाईन काढून झिगझॅग केलेला आहे आपण मस्त असं. बघा, तर 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा. 1 तास तरी मला डिझाईन काढण्यासाठी लागलेले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित असं समजून घ्या. तर पुढे आपण पाहूया. बघा, असं आता ते पहिला मोठा गोल सर्कल काढायचा आहे. त्यानंतर स्केलअप काढायचे आहेत. त्यानंतर मध्ये एक डॉट द्यायचा आहे. बघा, मोठासा डॉट द्यायचा आहे, छोटा द्यायचा नाही. आणि 3 वेळा 2 वेळा 1 वेळा स्केलअप काढू शकता तुमच्या मर्जीने, तुम्हाला जसं आवडेल तसं. जसं तुमच्या हातावर डिपेंड असतं. लहान मोठं किंवा डिझाईन लहान मोठी काढली डिझाईन तर कमी बसेल,
डिझाईन एकदम कोरीव काढली तर जास्त बसते अशा प्रकारे. तर वरती परत 2 रेफरन्स लाईनी दिलेल्या आहेत. परत स्केलअप काढलेला आहे. पहा मस्त असं स्केलअप काढलेलं आहे मी. त्यानंतर मोठे स्केलअप काढलेले आहेत. हे पहा आता राहिलेला एरिया आपण बोल्ड करून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. आणि हे मी स्वतः कोण घरी बनवलेले आहेत, तर त्यापासूनच मी काढते. कधीच मी विकत वगैरे कोण आणत नाही. तर बघा खूप सुंदर असं आपलं इकडे डिझाईन तयार झालेली आहे. इकडे आपण स्पायरल काढलेलं आहे. त्यानंतर हे पहा असे मस्त असे स्केलअप काढायचे आहे. इकडे पण एक स्पायरल काढायचं आहे. मस्त असे स्केलअप काढलेले आहेत. हे पहा आणि बघा असं बोल्ड केलं ना खूप सुंदर आपली डिझाईन दिसते. तर आपण आता इथे बॉक्सेस क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर मध्ये असे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. पहा इकडे अजून एक रेफरन्स लाईन काढलेली आहे. त्यानंतर असं स्केलअप काढलेले आहेत. तर इकडे पण आपण 2 लाईनी क्रिएट करून त्यानंतर स्केलअप काढलेले आहे. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर पहा आता मी VR कारामध्ये असं शेप दिलेला आहे आणि असे बॉक्सेस आता मी क्रिएट करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि अशी स्टारमध्ये अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे आपली. तर पहा सगळीकडे व्यवस्थित कुठेही शिल्लक जागा ठेवायची नाही. आणि त्यानंतर असं आपले जे वाईन्स असतील तशा प्रकारे शेप द्यायचा आहे. डॉट पण द्यायचा नाही. आणि बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण झालं मध्ये मध्ये एक डॉट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा मी त्याच्या साईडूनच अजून एक लाईन काढून ड्रॉ करून तर एक थिक लाईन काढलेली आहे. त्यानंतर 2 परत लाईन क्रिएट करून त्यानंतर स्केलअप काढलेले आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तर तुम्ही पण ही डिझाईन अशीच म्हणजे मी जसे व्हिडिओ दाखवते तशीच क्रिएट करू शकता. तुम्हाला आवडेल तसं. तर पहा आता मी इथं द आकार जो आहे तो क्रिएट करणार आहे. पहा खूप साऱ्या आणि सुंदर सुंदर अशा डिझाईन आपण हे करणार आहोत. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला दिसते. तर बघा मी अशी डॉट देत आहे मध्ये मध्ये जिथं आपला द आकाराचा जो हे आहे तिथं. बघा आता इथं लाईन गोल्ड आता खालची जी खाली डार्कचं कॉम्बिनेशन आहे तर इथं लाईटचं कॉम्बिनेशन दिलं. तुम्हाला समजतच असेल आपण व्हिडिओमध्ये कसं क्रिएट करतो वगैरे. तर हे पहा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. पहा इकडे स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर असं मस्त असं रोज काढून घेतलेलं आहे. कटवर्क वगैरे तुम्हाला रोज काढू वाटले तर रोज काढू शकता किंवा एक रोज एक कटवर्क असं म्हणजे कटवर्कची डिझाईन आहे ती क्रिएट करू शकता. त्यानंतर इकडे मी रेफरन्स लाईन पण दिलेली आहे कटवर्कच्या वरती. आणि त्यानंतर इकडे मी डिझाईन क्रिएट करत आहे. तर तुम्ही पाहू शकता जेवढी आपल्या बोटावर असेल तेवढी आपली बोटी छोटी छोटी असतात. तर तसं आपण क्रिएट करायचं आहे. तर पहा मस्त असे बघा डॉट थोडी लाईन परत डॉट परत थोडी लाईन असं मी क्रिएट केलेलं आहे. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. इकडे पण आपण तसंच फिलअप करून घेऊया. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. पहा स्केलअप काढत आहे. इकडे पण स्पायरल काढून परत स्केलअप काढले. परत मोठी स्केलअप थिक लाईन परत स्केलअप काढलेले आहेत. जसं इकडे काढले ना तसंच राहिलेले एरिया फिलअप करून घेऊया. तर बघा दिसते का तुम्हाला कटवर्कची खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि कटवर्क तुम्ही म्हणजे फिलअप कमी करायचं आहे आणि कटवर्क जे आहे ते मोठं मोठं डिझाईन काढायचे आहे. आणि कटवर्क म्हणजे फिलअप करण्यासाठी थोडी जागा ठेवायची. तर आपली डिझाईन खूप सुंदर अशी दिसेल. बघा इकडे पण आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, छान छान अशा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.